होतं. असं नाही की बॉर्न अगेन नंतर आपण पापात नाही पडणार. पापात आपण पडू, पण आपण पाप करत राहू शकत नाही, कारण देवाचं बीज त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. आता प्रियानो, तुम्ही म्हणाल की बॉर्न अगेनची काय आवश्यकता आहे? परमेश्वरकडून जन्म घेण्याची काय आवश्यकता आहे? मी तर ख्रिस्ती आहे, मी तर सगळं करतो, चर्चला जातो, हे करतो ते करतो, मला काय आवश्यकता आहे? इथं काय म्हटलं आहे? आपण इफिकरासपत्र 2:1-5 वाचतो, आणि तुम्ही जे पापात व अपराधात मेलेले होता. प्रियानो, जेव्हा आदामाचं बीज आपला असतं, पापाचं बीज असतं, जेव्हा आपण पापात असतो, अपराधात असतो, आपण मेलेला असतो. आणि जेव्हा आपण मेलेला असतो तर आपल्याला काहीच गोष्टी समजत नाही. पुष्कळ लोक आज मेलेल्याच्या अवस्थेमध्ये आहेत. बाहेरून जिवंत आहेत पण आतून मेलेले आहेत, जसे झोंबीज असतात तसे आहेत. पुष्कळ ख्रिस्त लोक आतून मेलेले आहेत, बाहेरून जिवंत आहेत. कारण जेव्हा आपण पापामध्ये असतो तर आपण मेलेल्या अवस्थेत असतो, आणि मेलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला देवाच्या गोष्टी काहीच समजत नाही. काय समजत नाही? काय चाललेलं आहे, भविष्य काय आहे, वर्तमान काय आहे. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराकडून जन्म घेणं खूप आवश्यक आहे. कारण जर आपण जन्म नाही घेतला